मला अमोल मातेले तुमचं अभिनंदन करायचं आहे। तुम्ही असं म्हणालात की जितेंद्र आव्हाड हे गेली अनेक वर्ष विधानसभेमध्ये त्याच्या अगोदर विधान परिषदेमध्ये काम करतायत। मला आठवतंय मी ज्या वेळेला विद्यार्थीचं चळवळीतलं काम करत होतो तेव्हापासून मी जितेंद्र आव्हाडांचं नाव ऐकतोय। एक त्यावेळच्या वृत्तपत्रामध्ये एक मोठा लेख आव्हाडांनी छापून आणला होता, शरद पवारांचे ब्ल्यू आयड बॉय। त्यावेळेला काँग्रेस पक्ष होता, राष्ट्रवादीचा जन्म झालेला नव्हता, मी तेव्हाचं सांगतोय। आणि त्यावेळेपासून जितेंद्र आव्हाड यांना बरोबर माहिती आहे की माध्यमांमध्ये कसं टिकून राहायचं। तुम्हाला माहिती नसेल ते बरोबर ही कला त्यांना अवगत आहे की वृत्तपत्र ज्या वेळेला ही बातमी देत होते त्यावेळेला ते कसे यायचे। तुम्ही ज्या वेळेला आज हा विषय सांगताय तर तुम्हाला अनंत करमुसे माहिती आहेत का? आज तुम्ही हे जे सांगताय तुम्ही काल विधान भवनामध्ये असताना तुम्हाला हे माहिती नाही। बघा, ऐकून घ्या म्हातारे, ऐकून घ्या, मग तुम्ही मला उत्तर द्या। मला माहिती आहे तुम्ही बोलून देणार नाही, तुम्ही बोलून देणार नाही, मला याची कल्पना आहे म्हातारे। तुम्ही जर त्यांच्या सोबत काल होता तर तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे का की आमदारांना हक्क अमोलजी ऐकून घेऊया, मी तुमच्याकडे पुन्हा येतो। अमोलजी, तुम्हाला माहिती आहे का? अमोल मातेलेजी, मी तुमच्याकडे पुन्हा येतो, तुम्हाला उत्तर द्यायला मी वेळ देईल। त्यांना हक्कभंग प्रस्ताव आमदारांना मांडता येतो। अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनाच्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड कालच्या घटनेवरती आज विधानसभेमध्ये हक्कभंग प्रस्ताव आणू शकले असते। दुसरी बाब, अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या वेळेला असा प्रसंग घडतो त्यावेळेला उद्या जर आपल्याला आंदोलन करायचं होतं, आजची पूर्ण रात्री जे काल तुम्ही त्यांच्या सोबत होता आज विधानसभेमध्ये हा प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकला असतात। तुम्ही काय केलं? तुम्ही पोलिसांच्या कारवाईमध्ये तुम्ही अडथळे आणले, तुम्ही मीडियाला घेऊन गेलात, मीडिया समोर बोललात। बघा, असं आहे जितेंद्र आव्हाड मातेले साहेब, या अधिवेशनामध्ये तुमच्याकडे अनेक विषय होते ना, तुम्ही का नाही मांडले? कारण तुमच्याकडे आता विषय राहिलेले नाहीये। तुम्ही आता विधानसभेमध्ये विषय मांडू शकत नाही। हा तुमची अडचण आहे, मान्य करा। तुम्ही मान्य करणार नाही कारण तुमच्याकडे विषय राहिलेला नाही ना। सत्ता यायची आणि सत्ता जाते, लक्षात ठेवा। सत्ता आली म्हणून तुम्ही दुसऱ्यांना काय माहिती शिवाय देणार का? मला सांगा। हा, इथं आवडीने शिवाय दिला पडळकरी, तेव्हा तुमच्या तोंड पुढे बसला होता, तुम्ही का बोलला नाही तेव्हा? तुम्ही हे तुम्हाला शोभता का? आव्हाड बोलले तेव्हा गंगेत धावून आले होते का? विधान भवनाच्या परिसरामध्ये ज्या वेळेला आव्हाड एखाद्याला मंगळसूत्र चोर म्हणत होते मातेले, ही भाषा शोभत नाही हो, ही भाषा शोभत नाही ना। जितेंद्र आव्हाड एवढी वर्ष जर का विधानसभेत आहे, त्यांनी यावरती ठीक आहे, विधानसभेच्या मी दोघांनाही थोड्या वेळासाठी थांबवतो।